ठराविक दुकानातून ते खरेदी करावी याबाबत विद्यार्थ्यांना सक्ती नाही करतात। हा ड्रेस कोड आहे, याप्रमाणे ड्रेस कोड असावा असं त्यांनी सांगितलं, त्यानुसार कार्यवाही करावी। अगोदर आपण सूचना देऊ की अशा पद्धतीने सक्ती करू नये आणि ते सक्ती करत असतील तर आपण निश्चितपणे त्यांच्यावरती करू। बंदी किंवा सक्ती संदर्भात निवेदन कार्ड दिलेलं आहे हिंदुत्ववादी संघटनांनी, नेमकं काय आपले याबद्दलची भूमिका असणार आहे? प्रशासन याबद्दल काय विचार करते? निश्चितपणे शाळेला अधिकार आहेत की ड्रेस कोड त्या शाळेचं काय असावं किंवा कोणता ड्रेस कोड असावा, त्या संदर्भात त्यांना अधिकार जरी असले तरी सुद्धा ठराविक दुकानातून ते खरेदी करावी याबाबत विद्यार्थ्यांना सक्ती नाही करतात। हा ड्रेस कोड आहे, याप्रमाणे ड्रेस कोड असावा असं त्यांनी सांगितलं, त्यानुसार कार्यवाही करावी, पण विद्यार्थ्यांच्यावर सक्ती करू नये। त्या संदर्भात आपलं निवेदन मिळालेलंच आहे, आम्ही त्याच्यावरती उचित कार्यवाही करू। पैसे सुद्धा ऑनलाईन घेतले जाते म्हणले, पण रिसीट दिली जात नाही, या संदर्भात काय? रिसीट द्यावी लागेल। शालेय ॲक्च्युली एज्युकेशन जे आहे ते फ्री एज्युकेशन आहे विद्यार्थ्यांना किंवा 12वीपर्यंत विद्यार्थिनींना। विना अनुदानित तुकड्या असतील किंवा इंग्लिश मीडियम असेल, स्वयंअर्थसहित असेल तर पालकांच्या मीटिंगमध्ये PTA मीटिंगमध्ये ठरलेली ते फी घेऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी रिसीट त्यांना शाळेला जी आहे ती नियमानुसार मान्य फी आहे त्याची द्यावी लागेल। एकाच दुकानातनं कपडे घ्या अशी सक्ती जर करणार असतील शाळा, तर या उल्लंघन करणाऱ्या शाळांबद्दल काय आपण कारवाई करणार आहात का? हो, त्यांना अगोदर आपण सूचना देऊ की अशा पद्धतीने सक्ती करू नये आणि ते सक्ती करत असतील तर आपण निश्चितपणे त्यांच्यावरती करू। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।